विरोधकांनी 70 कोटी महिलांचा अपमान केला। राहुल गांधींनी साष्टांग दंडवत घालून माफी मागावी। देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। विरोधकांना ओपन डिबेट करण्याचं आव्हान। काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाविरोधात उद्यापासून राज्यासह देशभरामध्ये रान उठवणार। 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार। मुख्यमंत्र्यांचा इल्गार। दोन 2023 मधलं विधेयक मंजुरीनंतरही सरकारनं 2.5 वर्षांमध्ये का लागू केलं नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। फडणवीस अभ्यासू, दिल्लीमधून चिठ्ठी आली म्हणून ते बोलतात। सुळेंचं टीकास्त्र। साताऱ्यामध्ये आमदार महेश शिंदे विरुद्ध शिवसेना हा वाद चिघळला। शिंदेंच्या रॅलीला आमदार महेश शिंदे जाणार नाहीत। पक्षाकडून डावललं जाण्याची मला सवय झाली आहे, महेश शिंदेंचं वक्तव्य। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील पडसाद। काळे शर्ट, काळ्या फिती बांधून सत्ताधारी कामकाजामध्ये सहभागी, तर भगवे कपडे परिधान करत विरोधकांचं उत्तर। राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा। राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। तनपुरेंची आज दिवसभर कार्यकर्त्यांशी चर्चा। नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्सच्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग। टिटवाळ्यामधून तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त। ड्रग्सची किंमत 6 कोटींच्या घरात। परतवाड्याच्या प्रकरणी 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीचा जबाब नोंदवला। पोलिसांची माहिती, तर अयाननं वापरलेल्या गाडीची आणि गाडी मालकाची चौकशी सुरू। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती सोडियम क्लोराईडची वाहतूक करणारा टँकर लिकेज। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी। गॅस गळतीमुळे श्वसनाचा त्रास आणि शरीराला खाज येत असल्याची माहिती। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये इस्लामाबादमध्ये उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा होणार। डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, तर उद्याच्या चर्चेची इराणकडून अजूनही पुष्टी नाही। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पामोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।